वशी खेळ झाला तरी त्यांनी माझी साथ नाही सोडली। मग हे खरं प्रेम नाही तर काय आहे आई? हे प्रेमच आहे, खरं प्रेम। सावीवर तुझं जर प्रेम नाहीये मग तिच्यासाठी आता जे काही केलंस, का केलंस तिच्यासाठी हे सगळं? बोल। किरा म्हणते तसं खरं तसं काही नाही आई। नाहीये ना तसं? मग का केलं तिच्यासाठी एवढं सगळं? कर्तव्य म्हणून केलं। फक्त तीच नाही, तिच्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती ना तरी मी हेच केलं असतं। नाहीये माझं प्रेम सावीवर। माझा ना आता या वाक्यावर अजिबात विश्वास नाहीये धैर्य। तुमचा विश्वास बसावा म्हणून बोलतही नाहीये मी। आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही याचा काही फरक पडत नाही मला। पण मला पडतो, आणि मला फरक पडतो। त्याचा तुला काय फरक पडतो की नाही ते बघायचंय मला। आई, हा काय प्रश्न झाला का? आणि तुला उत्तर माहितीये। मला तुझ्या तोंडून ऐकायचंय। पडतो मला फरक। आई, आजपर्यंत तू जे सांगितलंयस तेच करत आलोय मी, आणि इथून पुढे सुद्धा तेच करत राहील। ठीक आहे, म्हणजे तुझं सावीवर प्रेम नाहीये तर? आणि तसं असेल तर हे मला तुझ्या कृतीतून दिसलं पाहिजे। तुझं नाहीये ना त्या मुलीवर प्रेम? मग आता मी सांगेन ना तसंच तुला करावं लागेल। हे बघा, धैर्य असे वागतायत त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे। त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि मी त्यांना ते मान्य करायलाच लावणार। मग त्यांनी लाख प्रयत्न करू दे मान्य न करण्याचे, मी नाही शांत बसणार। त्यांच्या गप्प बसण्याचं, प्रेम मान्य न करण्याचं काय कारण आहे ना ते मी हुडकून काढणार। आणि त्यासाठी मला त्या घरी जावं लागणार आहे, धैर्यांसोबत राहावं लागणार आहे। प्लीज आई, प्लीज मला जाऊ दे धैर्यांकडे। आम्हाला भेटायचं सांगितलं बोलवा त्यांना। इराला आत घेऊन जा। बोलवा आज कसे काय आले? झोपा काढताय कामावर? अहो यांना मी लय सांगायचा प्रयत्न केला, हे ऐकायलाच तयार नाही। आली घुसली लगेच आत। तर बाहेर काढ चल। चला चला चला। नमस्कार, आम्ही बातमी 24 तास मधून आलोय आणि आम्हाला जाणून घ्यायचंय सावी मुजुमदार आता नेमक्या कशा आहेत? आम्हाला भेटायचं त्यांना। कुठे आहेत त्या? म्हणजे कोर्टात निर्दोष मुक्तता केल्यानंतर धैर्य मुजुमदार यांनी त्यांचं स्वागत कसं केलं हे आम्हाला जाणून घ्यायचंय। सावी मुजुमदार विरुद्ध अंगद निमकर यांच्या केसची चर्चा अख्ख्या कोल्हापुरात होती। सावी मॅडम यांच्यावर जे आरोप केले गेले होते ते आरोप खोटे आहेत हे सावी मॅम आणि धैर्य सर यांनी मोठ्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कोर्टात प्रूव्ह केलं। त्याच संदर्भात आम्हाला सावी मॅडमांशी बोलायचं आहे। प्लीज बोलवा ना त्यांना बाहेर, भेटायचं आहे मला सावी मॅडमांना। हे बघा, म्हणजे मला समजतंय आणि बरोबर आहे तुमचं, तुम्हाला भेटायचं असेल सावीला। काय एवढी मोठी केस झाल्यानंतर निकाल आमच्या बाजूने लागला, त्यामुळे तुम्हाला सावीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि
तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर त्याबद्दल मलाही आनंदच वाटला असता, पण पण काय धैर्य सर? पण ऍक्च्युली सावी सध्या घरी नाहीये. म्हणजे केसचा निकाल लागला ना तर ती जरा तिच्या माहेरी गेली. तिला तिच्या आईसोबत वेळ घालवायचा होता, तिच्या आजोबांसोबत थांबायचं होतं म्हणून गेली ती. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतः लवकरच जाऊन तिला घेऊन येणार आहे आणि केसचा निकाल आमच्या बाजूने लागला म्हणून तिचं जंगी स्वागत सुद्धा करणार. अरे वा, हे सगळं कधी करणार आहात? काय ना ते मी नाही ठरवत, ते ठरवते माझी बायको. नाही तर काय नवऱ्यानं ऐकलं नाही म्हणून अजून एखादा कॅम्पेन सुरू करायची. खरंच सावी मॅम खूप नशीबवान आहेत, जे तुमच्यासारखा माणूस त्यांना नवरा म्हणून भेटलाय. हो, जो त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो नेहमीच. झालं तुमचं? म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर येऊ शकता तुम्ही. येस, येतो आम्ही धैर्य सर, काळजी घ्या. लवकरच तुम्हाला आणि सावी मॅडमांना आम्हाला एकत्र बघायचंय. फक्त आम्हालाच नाही तर अख्ख्या कोल्हापूरला तुम्हाला आणि सावी मॅडमना एकत्र बघायचंय. येतो आम्ही. धैर्य, तू खरंच सावीला आणायला जाणार आहेस? तुझा जर एवढाच हट्ट असेल मी तुला जाऊ देईन तिथं. खरं माझी एक अट आहे, तुला तिथं परत नेण्यासाठी धैर्य स्वतः इथे आले पाहिजेत. आणि तसं झालं तरच मी तुला तिथं जाऊ दे. मला पण बघायचं तुझा किती विश्वास आहे धैर्याच्या प्रेमावर. जर ते तुझ्यावर प्रेम करत असतील तर नक्कीच येतील आणि मग जा त्यांच्या संग. पण त्याशिवाय तू या घराचा उंबरा सुद्धा ओलांडायचा नाहीस. आई अगं फोन. सावे, तू स्वतःकडनं धैर्यस्वी फोन करून काय पण सांगायची गरज नाही.